रेवा रेवा रेवा, अगं कामाला निघालीस का? हे बघ जाताना भाजी घेऊन जा ना. तू काल वाटी दिली होतीस ना, ती द्यायला आले. अरे वा सुमी डार्लिंग, काय आणलंयस? बटाट्याची भाजी. म्हटलं डब्याला नेशील ना. चिटिंग आहे ही, चिटिंग आहे. म्हणजे तू मला नात म्हणायचं, मी तुला सुमी डार्लिंग म्हणायचं आणि तू बटाट्याची भाजी आणलीस? अगं मग तुला काय आवडतंय, काय खावंसं वाटतंय सांग ना, मी बनवून ठेवते. काही नको, मला माहितीये आज तुमच्याकडे केळफुलाची भाजी आहे. तुला कसं माहिती? मला कसं माहिती? हे आपल्या आत्याबाई आहेत ना, सकाळी अर्धा तास त्या भाजीवाल्या बरोबर भाव करत होत्या. मला नाही, अख्ख्या कॉलनीला माहितीये तुमच्याकडे केळफुलाची भाजी आहे. आणि ते पण कितीला घेतली? तुला सांगते, अशी कॉलर पकडली होती ना, दया आली ग मला त्याची. असू देत अगं, 4 पैसे वाचवते बिचारी. तुम्ही ऐका, मी आत्ता खूप घाईत आहे, मी आत्ता जाते. मी रात्री आले की जेवण करून तुम्ही फ्रीज मध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेवा, ही नमा माझी दुसरी आवडती नात आणि तारिणीची सावली. हाय नम्रता. रेवा. बाय द वे, तू काय म्हणालीस? दुसरी म्हणजे मी आवडतीये म्हणून मला छान वाटू देत का दुसरी आहे म्हणून वाईट वाटू दे? काय ग नमा, आपल्याला जे मिळतं ना ते चांगलं मानून पदरात पाडून घ्यावं. उगाच प्रश्न विचारून येत नको ते. कळलं. सुपर आहे तू सुमी डार्लिंग. हा, हिचा ना कोणीच हात धरू शकत नाही बोलण्यात. डेंजर आहे. अरे डेंजर म्हणजे डेंजर आहे ती. एकदा बोलायला लागली ना, आमच्या घरातल्यांचं काही चालत नाही हिच्या समोर. बरं चला, मी निघू. हा चल. पण मी काय म्हणते, ही कॉलेजला निघाली आहे ना, तिला पण घेऊन जा ना जरा बरोबर. पण मग मी तर ते कामावरती आश्रमातच चालली आहेस ना? ऑन द वे माझं कॉलेज, मला ड्रॉप कर ना प्लीज. ठीक आहे. फक्त माझ्याकडे बाईक नाही आज, मी सर्व्हिसिंगला टाकली आहे. इथे काही रिक्षा स्टँड आहे आज? अरे इथे जवळच आहे, मी दाखवते. चल. ओके चल. बाय. नीट जा, नीट जा. बाय बाय बाय. घ्या पोरानो, दही साखर घ्या. कौशिकी म्हणत होती आज तुमची दोघांची खूप महत्वाची मीटिंग आहे. बस बस, थोडं बस. केदार, अरे केदार, लक्ष कुठे आहे तुझं? टेन्शन आलंय का मीटिंगचं? अजिबात टेन्शन घेऊ नकोस, छान होईल सगळं. टेन्शन तर येणारच ना. ही रस्त्यावरची माणसं आहेत. रस्त्यावर एवढ्या मोठमोठ्या मीटिंग्स होत नाहीत ना. काय वर्क एक्सपिरियन्स काय फार फार तर लहान मुलांना जेवायला दिलं असेल अनाथाश्रमामध्ये, फुकट मिळतं ना तिथे सगळं. हा पण असाच वाढलाय, फुकट. त्यामुळे कष्ट करून मेहनत करून प्रेझेंटेशन देऊन काही कमवता येतं हे त्याला माहीत नाही. काय माहीत नाही का आज प्रेझेंटेशनमध्ये काय दिवायला होणार आहे? करेल रे तो, हुशार आहे. बापरे, हे किती होते ग? 4 आणि हे 5. म्हणजे शुद्धीत आहेस. मी आता आणलं असतं पटकन शुद्धीत. युवी मस्करी करतोय. मला वाटलं जादूगर आहे ना, त्यामुळे कौशिकीवर जशी जादू केली आहे तशी तुझ्यावर पण केली की काय? असं बोलतोस त्याला? भाऊ आहे ना तो तुझा. अगं मी गाढव आहे का? मग तो भाऊ कसा असेल माझा? गाढवाला असं वाटतं की तो रेस ट्रॅकवर आला की मस्त घोडा झाला, आता तो धावत सुटणार आहे. मग तूच काय नाही धावत रेसमध्ये? नाही म्हणजे तूच कर ना प्रेझेंटेशन. अरे नको रे बाबा, तुमची चालू दे ना, लाडका भाऊ योजना चालली आहे ना मस्त, चालू दे. आणि तू माझ्यासाठी बोलावंस, एवढे वाईट दिवस नाही राहिलेत माझ्यावर. नाही असं नको व्हायला की विचारलं नाही, हो की नाही काकू? हो, आणि त्याला जमलं असतं तर कौशिकीनी त्याला सांगितलं असतं ना. काय ते? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण ऍक्च्युली युवी तू ना, तू घोडाच आहेस. छोटूसा. बस बस, फार इलॅबरेट नको करूस. कळलं, आलं लक्षात. दही देऊ? नाही नको, ह्याला द्यायला. आणि एवढ्याने भागणार नाही. ते घर, प्रॉपर्टी, पैसा सगळं घशात जाईल ना त्याच्या, तेव्हा समाधान होणार आहे. चालू द्या तुमचं. युवी, असं काय बोलतोस रे? काकू जाऊ द्या, गाढवाला काय द्यायची चव करणार आहे. चला मी येतो. ऑल द बेस्ट. मला खरंच गरज आहे आज. येस, छान होईल सगळं. आजकाल तुम्ही फक्त तुझ्याबद्दल बोलत असते. अगं रेवा अशी आहे, रेवा तशी आहे. तुला साऊथ इंडियन पिक्चर्स बघायला आवडतात, ती खूप छान स्वयंपाक करते, तिला साऊथ इंडियन भाषा येतात. बापरे, अगं केवढं सांगत असते. पण ताई, आपली फारशी ओळख झाली नसली ना तरी पण मला असं वाटतंय की तुम्ही एवढं बोलते तुझ्याबद्दल की आपण एकमेकांना व्यवस्थित ओळखतो असं वाटतंय मला आता. अरे तुम्ही डार्लिंग आहे आपली. तिच्याबरोबर ना कोणाचीही मैत्री होऊ शकते.
आणि त्यात तिला धनुष आवडतो आणि मला पण. तुलाही धनुष आवडतो? अरे मग तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात. कधीपासून फोन वाजतोय, उचल की. अगं नाही ठीक आहे, मित्रच आहे, नंतर घेते. नमा डोंट वरी, मी सुमीला काहीच नाही सांगत. अगं नाही तसं काही नाहीये, मित्रच आहे फक्त माझा. आणि मी सिंगल आहे आणि सिंगलच ठीक आहे मी, कारण मला अजून डिग्री कंप्लीट करायची आहे, जॉब शोधायचा आहे, मग नंतर बघू. फोकस्ड अँड ऑल ना. अगं उचल ग, बोल. सॉरी. हॅलो. हॅलो. अगं केव्हापासून कॉल करतोय, कॉल उचलत नाहीयेस, कॉल बॅक नाही, काय आलं? अरे जरा एक्झाम सुरू आहेत ना, म्हणून जरा सोशल मीडिया वगैरे अवॉइड करते. बोल ना, काही अर्जंट आहे का? नाही, मी आपला सहज कॉल केला होता, असं काही अर्जंट नाहीये. तू कुठे बाहेर आहेस का? हा, कॉलेजला चालली आहे. हॅलो 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 नमा. हॅलो. बॉयफ्रेंड नाही आहे, मित्र आहे, फोटोग्राफर आहे. हा. हा, कोणी आहे का सोबत? अरे हो, नवीन टेनंट आहे. अच्छा, रेवा. तुला कसं माहित? काय? तिचं नाव रेवा आहे हे तुला कसं माहित? अगं तूच म्हणालीस ना आता आमची नवीन टेनंट रेवा. मी नाही म्हंटलंय असं काही. अगं आता तूच म्हणालीस, जर तू बोललीच नसशील तर मला कळेल कसं की तिचं नाव रेवा आहे ते. खरं? हा. अच्छा ओके. चल, मी तुला नंतर फोन करतो, मला ना जरा एक अर्जंट काम आलंय. हा, ठीक आहे, चल, बाय बाय. हॅलो हॅलो. असं काय? हा, केडी सरांसोबत राहून ना तुझा पण टायमिंग चुकायला लागलाय टेक्नो. मूर्खासारखा वागतोय, चांगल्या गोष्टी शिकायच्यात आपल्याला. एव्हरीथिंग इज ओके. ओके ना म्हणजे तो? हा ओके. पण कधी कधी वियर्ड वागतो, माझी मदत पण करतो. आता पण माझी काळजी वाटते म्हणूनच कॉल केला होता. मी त्याला रिप्लाय दिला नाही ना म्हणून. केअरिंग. ताई, तुझा आहे का ग कोणी बॉयफ्रेंड? हसायला काय झालं? बॉयफ्रेंड नाही, पण आहे एक मुलगा. हो, सो क्यूट. सांग ना कोण आहे, काय करतो, कुठे असतो? तुला लव्ह स्टोरीज आवडतात वाटतं. म्हणजे ऍक्च्युली आधी आवडायच्या नाही, पण ताई आणि केदार तुला बघून आवडायला लागल्या. सांग ना प्लीज. एवढ्यात वेळ आली की सांग. ताई सॉरी, मी खूप पर्सनल प्रश्न विचारला का? नाही, तू ना सेम तारिणी ताईसारखी आहे सगळं, सगळ्यांना लगेच कम्फर्टेबल करून घेतेस म्हणून. आत्ता ताईसारखी म्हणालीस आणि आता सॉरी पण म्हणतेस. सांगीन नंतर. पण एक सांगू, केदार जिजूसारखा दुसरा कोणीच नाहीये बरं का. ताई खूप लकी आहे, तिला जगातला बेस्ट नवरा मिळाला. असा नवरा शोधून सापडणार नाही. बात तो सही आहे जी. केदार सारखा नवरा मिळाला नशीब लागतो. चल आपण पुढे रिक्षा मिळते का बघू.